नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर. मी संदीप गणोरकर. तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर ज्यांचा हप्ता येत नसेल तर ज्यांना लाडकी बहिणीचा हप्ता आधी मिळत होता, त्यानंतर काही दिवसांनी बंद झाला असेल किंवा आत्ता या 2 महिन्यामध्येच बंद झाला असेल, तर अशा लाडक्या बहिणीसाठी हा फॉर्म आलेला आहे. तर हा फॉर्म तुम्हाला कुठून फिलअप करायचा आहे, त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला कुठून मिळेल आणि हा फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे आणि यासोबत कोणती डॉक्युमेंट लावायची आहे, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे हा फॉर्म कुठून मिळवायचा. तर हा फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्यामध्ये जाऊन तुम्हाला हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. या फॉर्मसुद्धा दिला आहे आणि यामध्ये GRची लिंकसुद्धा दिलेली आहे. तो तुम्ही GR आणि जर तुमचा फॉर्म स्वीकारत नसेल समोरील व्यक्ती तर तुम्ही तो GRसुद्धा डाउनलोड करू शकता. त्यानंतर आपण समोर कुठेसुद्धा पाहणार आहे का हा फॉर्म कुठे द्यायचा आहे. तर हा फॉर्म तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर आता बघूया आपण हा फॉर्म कशाप्रकारे भरायचा. तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे हा फॉर्म ओपन करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला हा ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेननी हा फिलअप करायचा आहे. तर सर्वात आधी तुम्हाला ज्या फॉर्मला तुम्ही सबमिट करत आहे ती डेट टाकून घ्यायची आहे, किंवा जर सबमिट करायचं तुमचं जर भरायचं असेल तर डेट ही राहू द्यायची आहे. ज्या दिवशी तुम्ही सबमिट करणार आहे त्या दिवशीच ही डेट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अर्जदाराचं नाव जसे त्यांच्या आधार कार्डवर असेल तसंच नाव इथे टाकायचं आहे मराठीमध्ये. त्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक, त्यानंतर अर्ज क्रमांक. तर अर्ज क्रमांक हा तुम्हाला टाकायचा नाही आहे. अर्ज क्रमांक जे समोरील व्यक्ती तुमचा फॉर्म रिसीव्ह करणार आहे ते व्यक्ती टाकेल. त्यानंतर तुमचा पत्ता जसा तुमच्या आधार कार्डमध्ये असेल त्या प्रकारे तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या तारखेपासून तुम्हाला हा लाभ मिळत असेल ती तारीख इथे टाकून घ्यायची आहे. ती तारीख टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली हा अटी व शर्ती पूर्णतः वाचून घ्यायचा आहे. जर तुम्ही या अटी शर्तीमध्ये मोडत असाल, जर तुमच्याकडे कोणीही गव्हर्नमेंट सर्वंट नसेल, कोणी पेन्शनधारक नसेल, त्यानंतर तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला ह्या अटी शर्ती वाचून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे तुमचं ठिकाण म्हणजे जे गाव आहे ते गाव टाकायचं आहे. त्यानंतर तारीख टाकायची आहे. तारीखसुद्धा ज्या दिवशी तुम्ही सबमिट करणार आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जो तुम्हाला मोबाईल चालू असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जो अर्जदार आहे त्याची सही करून घ्यायची आहे. त्यानंतर ही खाली जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. जर आधार कार्ड आहे, त्यानंतर तुमचं पतीचं आधार कार्ड आहे, त्यानंतर वडील किंवा वडिलाचं असेल तर वडिलाचं आधार कार्ड, त्यानंतर तुमची TCची झेरॉक्स, त्यानंतर राशन कार्ड, अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंट लावायचे आहे. जर यामध्ये घटस्फोटित महिला असेल किंवा ज्यांचे हजबंड किंवा वडील वारले असेल तर त्यांचा एक मृत्यू दाखला, ह्या अशा प्रकारे सर्व माहिती यामध्ये फिलअप करून आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडून हा फॉर्म तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे सबमिट करायचा आहे. तर हा अंगणवाडी सेविकाकडे जर तुमचा हा फॉर्म घेत नसेल तर तुमचं जे काही पंचायत समिती असेल, महिला व बालकल्याण विभाग, तिथे हा सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि असेच CSC माई सेवा आणि अशा नवनवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.